सूरज त्याला नडलेला आहे आणि कुठेतरी जाऊन सूरजने एक आपलं जे हे ना छाप आहे ती बिग बॉसच्या घरात सोडलेली आहे। तर हे जे दोघं जण आहेत ना यांचा स्वतःचा असा वेगळा काही गेम नाहीये। त्यावेळेस डीपी भाऊंचा आवाज वाढला होता आणि त्यावेळेस वाटलं होतं कुठेतरी आता डीपी भाऊ खुलतील, त्याच्यामुळे तिने तिथं सूरजला आपला भाऊ मानलेला आणि त्याने तिथं। तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये आज सुरुवातीलाच आपल्याला अबीर गुलाल ही जी टीम आहे या मालिकेची ती आली होती। याच्यामध्ये एक एक्स कॉन्टेस्टंट होता जो बिग बॉसचा विनर होता, जसं की अक्षय केळकर आला होता, त्याच्यानंतर गायत्री दातार देखील होती त्याच्यामध्ये आणि अजून एक होती पायल, हे तिघे जण आले होते। त्यामुळे आज जरा आतमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये वेगळे कोणीतरी पाहायला भेटले त्या सदस्यांना, त्यामुळे ते कुठेतरी खुश होते आणि ते त्यांच्या तोंडावरून दिसत होता। त्याच्यामध्ये खूप सारं झालं तसं आतमध्ये गोष्टी, कोणी कोणाला काही काही उपमा दिलेल्या आहेत। त्यात सगळ्यात एकदम खतरनाक उपमा होती ती म्हणजे सासूबाईंची, जी की निकीनं वर्षाताईंना दिलेली, ती खतरनाक होती आणि त्यांचं तिथंही चालूच होतं, भांडण वगैरे त्यांचं चालूच झालं होतं जवळपास। तर ठीक आहे, इथं तर थोड्याफार मजा मस्ती झाली। त्याच्यानंतर पायलने जी आहे ती सूरजला राखी देखील बांधली, कारण कुठेतरी पायलला मे बी सूरजमध्ये एक भाऊ दिसला असेल आणि सूरजचा जो काही गेम आहे आता सध्याला महाराष्ट्राला जो त्याचा गेम आवडतोय त्याच्यामुळे देखील तिलाही तो गेम आवडतोय त्याच्यामुळे तिने तिथं सूरजला आपला भाऊ मानलेला आहे आणि त्याने तिथं राखी देखील बांधलेली आहे। तर झालं हे। त्याच्यानंतर आपण येऊयात मेन याच्याकडे, जो की कॉमेंट सेक्शन जो एक हे होता, कोणी काय कॉमेंट केलेले आहेत सोशल मीडियावरती, महाराष्ट्रातील लोक काय विचार करतायत घरातल्या सदस्यांसाठी, त्यातले जे काही कॉमेंट्स आहेत मेन असतील किंवा मेकर्सला ज्या वाटतायत, ज्या कॉमेंट्स आपण घेतल्या पाहिजेत, आतले जे सदस्य आहेत त्यांचे डोळे उघडले पाहिजेत, अशा पद्धतीच्या काही कॉमेंट्स होत्या ज्या की आज बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये दाखवल्या आहेत। त्यांची नावं देखील काही दाखवण्यात आलेली नाही तशी तर, पण जे घरातील सदस्य आहेत त्यांना बाहेरच्या लोकांना काय वाटतंय, बाहेरची जी ऑडियन्स त्यांना बघते त्यांच्याबद्दल काय वाटतंय, त्यांना त्यांच्याबद्दल काय त्यांचा ओपिनियन काय आहे हे आज कळालेलं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण येऊयात अरबाजला काय कमेंट आली ते आपण वाचूयात। मी मोबाईलमध्ये याच्यामध्ये घेऊन ठेवले सगळे काय स्क्रीनशॉट वगैरे आहेत ते। तर अरबाजला कमेंट आली होती, अरबाजला लय माज होताना त्याच्या ताकदीवरती, घे तुला नडायला कोणीतरी आहे बघ, तिथे सगळ्यांना कमी लागतोच ना, तुझ्या ताकदीपुढे घे गावरान झटका काय असतो ते बघ, पावडर खाऊन बॉडी वाढून काहीच होत नसतं, गावची भाजी भाकरी खाल्लेली बघ किती ताकद आहे, गावाकडे तर कधी कधी भाजी पण नशिबात नसते, चटणी भाकर खावी लागते आणि त्या चटणी भाकरीची ताकद बघ केवढी आहे, तुझ्यासारख्या पावडरवाल्याला लोळवला एक नंबर सूरज भाऊ। अशा पद्धतीची जी कमेंट आहे ती आपल्या अरबाज आलेली। अरबाज एक खेळाडू म्हणून कुठेही कमी नाहीये, पण सूरज जो आहे तो त्याच्या पुढे जो काही खेळलाय ते बघून असं वाटतं ना की एवढ्या मोठ्या माणसापुढं एवढं सगळं मोठा माणूस असताना, एवढी ताकद असताना सूरज त्याला नडलेला आहे आणि कुठेतरी जाऊन सूरजने एक आपलं जे हे ना छाप आहे ती बिग बॉसच्या घरात सोडलेली आहे आणि सूरजचे एवढे फॅन झालेत सध्याला, जे आतापर्यंत बिग बॉस पाहत नव्हते ते सूरजमुळे बिग बॉस पाहायला लागलेत आणि त्याच्यामुळे टीआरपी देखील खूप वाढला आणि त्याच्यामुळे कुठेतरी सूरजला खूप जास्त सपोर्ट मिळतोय आणि घरामध्ये विलन जर असेल तरच कुठेतरी हिरोला बघायला मजा येते ना, त्या पद्धतीचं आपण अरबाजला पूर्ण विलन बनवून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे अरबाजला ही काही गोष्ट पटलेली नाहीये। त्याच्या चेहऱ्यावरून तर ते दिसत नाही की आपल्याला हे पटलंय, जे काही त्याच्या त्या पावडरवरती बोललं गेलंय, जे काही त्याच्या बॉडीवरती बोललं गेलंय ते ठीक आहे, त्याला ते पटणार नाहीये, पण सूरजने जे काही केलंय अरबाज समोर ते देखील खरंच मानण्याजोगं आहे असं म्हणता येईल। त्यामुळे ही जी कमेंट आहे ती घेण्यात आली। त्याच्यानंतर आपण घेऊया दुसरी कमेंट, जी की होती धनंजय दादासाठी। धनंजय दादांनी जे काही घरामध्ये बोलले होते ना की किती खायला लागतंय काय वगैरे आपल्या याला आर्याला, त्याच्यावरती कमेंट आहे जसं की, धन्या जेवण काय तुझ्या घरनं घेऊन आलायस होय आणि तू कोण ठरविणारा तिने किती खायचं किती बोलायचं, ते स्वतः मात्र सतत बडबडत असतो तेव्हा तुला कोणी टोकतं का रे, लय फुटेची हौस आली असेल तर निक्की गँगचे बीड आणि की तिकडे फाटते तुझी, अच्छा हा असं आहे। तर त्याच्या खाण्यावरून बोलण्यात आलं, जसं की तो आर्याला बोलला होता, आर्याच्या खाण्यावरती ठीक आहे ते एक तर मजा मस्तीमध्ये झालं त्याच्याविषयी काहीच नाही, पण निक्की गँगविषयी जे डीपी दादा आहेत ते कधीच भिडलेले नाहीत, त्यांना कधी नडलेले नाहीत, त्यांचं जे रिलेशन आहे डीपीचं जे त्या निक्की गँगसोबत ते चांगलं आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे ते त्यांच्याशी भिडत नाही किंवा त्यांच्याशी जास्त काही बोलत नाहीत। आता जे बाकीचे सदस्य आहेत जसे की अंकिता असो आर्या असो त्या डायरेक्ट भिडतात, कारण त्यांचं ठरलेलं आहे की आपल्याला यांच्याशी भिडायचं, आपल्या यांच्याशी काही देणं घेणं नाही, त्याच्यामुळे ते भिडतात। पण डीपी भाऊंचं तसं नाहीये, डीपी भाऊ कुठेतरी दोन ठिकाणी पाय ठेवून चालतात। समजा जर त्या टीमची कधी गरज पडली तर डीपी दादांना कुठेतरी ओट मिळतील किंवा त्यांचा कुठेतरी सपोर्ट मिळेल, ह्या हिशोबाने डीपी दादा सध्याला खेळत असताना आपल्याला दिसत। आता 2-3 वीक झाले त्याच्यामुळे त्यांचा खेळ तसाच आहे। एकदा फक्त ते भांडण झालं होतं हे खूप मोठं, जसं की जान्हवी आहे ती फेकाफेक करत होती कपड्यांची, त्यावेळेस डीपी भाऊंचा आवाज वाढला होता आणि त्यावेळेस वाटलं होतं कुठेतरी आता डीपी भाऊ खुलतील, पण त्याच्यानंतर अजून ते बोजले आणि त्याच्यानंतर त्यांचं कुठं काही दिसलंच नाही। डीपी भाऊंना कुठेतरी
त्या निक्की ग्रुप सोबत एक थोडंसं काहीतरी ठेवायचं आहे, त्याच्यामुळे ते काहीच बोलत नाहीत निक्की गँग सोबत. त्यांचं एकदम एकदम काय म्हणतात ना, एकदम प्रेमानं चालू आहे त्यांचा. ते पण त्यांच्याशी प्रेमाने बोलतात, हे पण त्यांच्याशी प्रेमाने बोलतात आणि ते त्या पद्धतीने पुढे चाललेत. त्याच्यामुळे काय होतं ना, आपण सगळ्यासोबत अलबेला राहत असतो ना, तर त्यावेळेस आपण दिसत नाही जास्त. असं वाटतं की हा जो माणूस आहे तो त्या नावावर पण पाय ठेवू नये, या नावावर पण पाय ठेवू नये, कुठे एका जागेवर नाहीये. अशा पद्धतीचा जो गेम आहे तो लोकांना पसंत पडत नाहीये. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही जी कमेंट आलेली आहे की डीपी भाऊंना की तू निक्की गँग सोबत नडत नाहीयेस, जे काही तू आर्याला बोललाय त्या पद्धतीनं तू त्या ग्रुपला देखील बोललं पाहिजे, तू स्टँड घेतला पाहिजे. अशा पद्धतीची जी कमेंट आहे ती आपल्या डीपी भाऊंना आलेली. त्याच्यानंतर आहे घनश्याम आणि वैभव, या दोघांना एकत्र कमेंट आलेली आहे. जसे की वैभव आणि घनश्याम यांना स्वतःवरच विश्वास नसल्याने ते इतरांच्या मागे मागे असतात. सगळ्यात कमजोर 2 खेळाडू म्हणजे घनश्याम आणि वैभव. हो, तसं जर पाहायला गेलं तर हे जे दोघं जण आहेत ना, यांचा स्वतःचा असा वेगळा काही गेम नाहीये. हे फक्त आपल्या टीमसाठी. आणि ती वैभव तर काय आहे की तो इरिना करत असतो. इरिनाला जर कोणी काही बोललं तर त्याला राग येतो. स्वतःच तर वेगळं त्याचं नाहीच आहे काही, तो स्वतःसाठी तर काही खेळतच नाही. कारण बघितलं आपण टीम बी सोबत त्यानं काय केलं, टीम बी मध्ये कशी गद्दारकी केली त्यानं. पण इरिनाला जर काही बोललं तरच तो बोलतो. त्यामुळे इरिनाला कोणीतरी टार्गेट केलं पाहिजे. बरं झालं आज ते वर्षाताई इरिनाला जे हे दिलं ना तिनं, वर्षाताईंनी काहीतरी ननंदचं काहीतरी पाताळ यंत्री ननंद म्हणून एक पुरस्कार दिलाय, ट्रॉफी दिली. त्याच्यामध्ये बरं झालं वैभव काय बोलला नाही, तर आज वाटलं होतं मला कुठतरी की आज वैभव पण बोलतो की काय की हिला ट्रॉफी दिल्यामुळे वर्षाताईंना पण नाही, पण आज काही बोलला नाही. त्यामुळे वाटलं ठीक आहे, मे बी आता मनावर घेतलं असेल की आता आपण जरा शांत बसायचं, जास्त काही बोलायचं नाही. कारण इरिना जर बोललं तर वैभवला जास्तच राग होतं. आणि इकडे दुसरा आपला काय म्हणतात छोटा पुढारी फक्त निक्कीताई दिसते. आणि निक्कीताईनं आता जर तुम्ही प्रमो बघितला असेल ना पुढच्या एपिसोडमधला, निक्कीताईनं फुल धुतलाय द्यायला छोट्या पुढारीला. दोघांच्या मध्ये नुसते भांडणं चालू आहेत आता. कारण ज्या पद्धतीने तो निक्की करत होता ना 2 आठवडे झालं, आज त्याची निक्कीची पूर्ण त्यानं पुंगी टाईट करून टाकली निक्कीने त्याची. आज भाऊ पूर्ण चिडलाय, नडलाय, फोडलाय. काय झालं ते जे त्याला वाटलंय तेच त्यानं सगळं आज त्याच्या मनातली जी भरास आहे पुढच्या एपिसोडमध्ये, उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला दिसणार आहे की त्याने सगळी जी भरास आहे ती पूर्ण काढून टाकली. आता कुठेतरी त्या छोट्या पुढारीला थोडेसे डोळे येतील की भाऊ नाहीये, हे आपण जे करतोय ते चुकीचं आहे. आणि आतापर्यंत रितेश भाऊ जे काय बोललेत ते खरंच मनावर घ्यायला पाहिजे होतं. आणि वैभवनं देखील हे मनावर घेतलं पाहिजे. अजून तरी वैभव असं काहीच करताना दिसलेला नाहीये. त्याच्यानंतर पुढची जी कमेंट आलेली आहे ती आली अंकितासाठी ही कमेंट आलेली आहे. पण आपले रितेश भाऊ बोललेत की ही जी कमेंट आहे ती सगळ्यांसाठी आहे, घरातल्या सगळ्यांसाठीच आहे. तर ती काय कमेंट होती तर फ्रँकली स्पीकिंग तर निक्कीच्या बरोबरला इथे एक पण मुलगी नाहीये. सगळे फक्त इथे पिकनिकलाच आले आहेत आणि ती गेम खेळायला. ह्या बाकीच्या मुलींमध्ये काहीच हिंमत नाहीये तिला सडेतोड आन्सर द्यायची. त्यामुळे निक्की हा शो चालवत आहे. वेकअप गर्ल्स, नाहीतर ती ट्रॉफी घेऊन निघून जाईल. हो, हे पण खरंय. निक्की असल्यामुळेच ही जी बिग बॉसचा जो सीझन आहे तो चालू आहे असं म्हणता येईल आतापर्यंत तरी. कारण निक्की जर यांना भेटलेली नसती तर हे असेच पिकनिक मनवत बसले असते, काहीच केलं नसतं यांनी. हे पण खरं, ही रियालिटी आहे. आपण किती बी टीमचे सपोर्टर असो किंवा किती आपण बी टीमचे काय त्यांचे बोलबाला करतो का, असं म्हणतो की आपण नाही बी टीम खूप भारी असं आहे तसं आहे, त्यांचे हे असतात ना गोडवे गातो आपण, तसं जरी करत असलो तरी देखील हे पण आपण मान्य करायला पाहिजे की निक्की आहे त्याच्यामुळे कुठेतरी बी टीम आपल्याला दिसते. पण जर एक लक्षात घ्या, ही जर निक्कीच जर बाजूला काढून टाकली, पण निक्की नसतीच बिग बॉसच्या घरामध्ये, तर काय बी टीम दिसली असती का आपल्याला? काही नाही, पिकनिक स्पॉटवर दिसले असते आपल्याला. ते मस्त मजा मस्ती करत आपल्याला तिथं दिसले असते. पण निक्की आहे म्हणून हे लोक तिच्याशी नडतायत. जसं की अंकिताचं तिच्यासोबत वाजलं, सगळ्यांचं तिच्यासोबत वाजतंय, प्रत्येकाचं त्यांच्यासोबत वाजतंय. त्यामुळे असं वाटतंय कुठतरी निक्की एक सेंट्रल पॉईंट आहे आणि तिला पकडून सगळेजण चालतायत. त्यामुळे कुठतरी ही जी कमेंट आहे ती लागू होते सगळ्या मुलींवरती. निक्की आहे म्हणून बिग बॉस चालतोय आणि ती कधी ट्रॉफी घेऊन जाईल तेही कळणार नाही. त्यामुळे बाकीच्या मुलींना हे व्हायची गरज आहे, उठायची गरज आहे, वेकअप व्हायची गरज आहे लवकरात लवकर. नाहीतर निक्की ट्रॉफी घेऊन जाऊ शकते, कारण तिचा बोलबाला घरामध्ये खूप जास्त आहे आणि हे देखील खरं आहे. त्याच्यानंतर येऊयात आपण पुढच्या कमेंटकडे. पुढची कमेंट अशी होती सूरजसाठी होती आणि सूरजला काय कमेंट आलेली, ते एकटा सूरज असा आहे की ज्याला शाबासकीची कमेंट आलेली, ज्याला चांगली कमेंट आलेली. सूरज भाऊ फुल पॉवर, एका धक्क्यात कार्यक्रम केला. आता वैभ्याला कळालं असेल, जर त्या दिवशी सूरज चुकून जरी सुटला असता तर वैभ्याला बुक्की टेंगुळ आणला असता. सूरजला सपोर्ट करणारे खूप लोक आहेत. त्यानं जे काही केले बिग बॉसच्या घरामध्ये टास्क सगळ्यात शेवटी ते खरं वाहवा करण्याजोगं आहे.
मी प्रत्येक वेळेस म्हणतो अरबाजने खूप चांगला गेम खेळलेला आहे, नो डाऊट, त्याच्यामध्ये काही नाही आहे, कारण तो खेळणार होता आणि त्याची तो ताकद दाखवणारच होता. पण एवढ्या मोठ्या माणसापुढं एवढंसं छोटंसं पोरगं आहे, तो जाऊन त्याला नडत असेल तर ते कुठंतरी लोकांना अजून जास्त भावतं. म्हणजे आपल्यात तेवढी ताकद नाहीये, आपल्यात तेवढा माइंडसेट नाहीये, तरी देखील तो एवढ्या मोठ्या माणसाला जाऊन नडतोय, हे कुठंतरी लोकांना आवडलं. जरी त्याला जिंकता आलं नाही सूरजला, जरी त्याला काही करता आलं नाही, हलता आलं नाही, तरी पण सूरजने त्याची हे दाखवलं की भाऊ आपण हे करू शकतो, आपण हे करू शकतो. आणि ही जी सुरुवात आहे ना, सुरुवातपासून जर झाली असती ना, ते गेम कळता कळता त्याला उशीर झाला सूरजला. जर हा गेम सुरुवातीला कळाला असता टीमला आणि सूरजला, तर हे कुठंतरी चित्र जरा वेगळं दिसलं असतं आपल्याला. कारण इथं काय होतं ना, इकडे 3 जण होते आणि इकडे 2 मुलं पण होती, जसं की निखिल आणि दुसरा सूरज. ते सूरज जर त्या अरबाजला पकडून ठेवलं असतं त्यानं, आणि हा जो अरबाज आपला निखिल आहे तो मुलींकडे जाऊन त्यांच्या जर फ्रेंच फ्राईज ओढल्या असते त्यानं, आणि कमी जास्तीला योग्यता होतीच, तर कुठंतरी आपल्याला चित्र वेगळं दिसलं असतं. पण असं झालं नाही. बी टीमची जी प्लॅनिंग आहे ती कुठंतरी फ्लॉप झाली आणि नंतर लेट या लोकांना कळालं की असं काही केलं पाहिजे, पण त्यातही निखिल काही खेळला नाही. त्याच्यामुळे सगळी जी आहे मेहनत ती वाया गेली. याच्यात सगळ्यात जास्त मेहनत ती फक्त आणि फक्त सूरजने केलेली, बाकी कोणीच काही केलेलं नाही. त्याच्यानंतर येऊयात आपण वैभवच्या कमेंटकडे. वैभव खूप मोठा गद्दार माणूस आहे, ज्याने स्वतःच्या टीम सोबतच गद्दारकी केली, ज्याने पिशव्यांमध्ये मोती कमी भरले होते, त्यांनी हे कबूल केलं, त्यांनी हवा तेवढा जोर स्वतःच्या टीमसाठी लावला नाहीये, असा डॅश डॅश माणूस नकोय बिग बॉसमध्ये, फक्त गरिबांवरती आवाज वाढवतो. आता हा जो मुद्दा आहे तो या विकेंडच्या वारमध्ये खूपच जास्त चर्चिलेला विषय, कारण रितेश भाऊने देखील याच्यावर खूप बोललेले आपल्या वैभवला. आणि आता कुठतरी वाटतंय या वैभवचं आता तरी डोकं चालेल आणि तो स्वतःचा गेम खेळेल, ना की अरबासाठी खेळेल, ना की निक्कीसाठी खेळेल, ना की इरिनासाठी खेळेल, ना की ग्रुपसाठी खेळेल. स्वतःचा गेम, इंडिव्हिज्युअल गेम तो दाखवेल. तिथे तो कोणीही टीमच्या अपोजिटमध्ये येईल त्याला तो नडेल. असं कुठतरी आता तरी आम्हाला अपेक्षा आहे की सूरज असं काहीतरी, वैभव असं काहीतरी करेल. पण वैभवकडून अजून तरी लोक जास्त अपेक्षा ठेवत नाहीत, कारण आज देखील जर तुम्ही बघितलं चुगली आली, चुगलीनंतर त्याने त्याच्यावर काही रिॲक्शन दिलेलं नाही, काही नाहीये, कारण त्याला त्याची टीमची काही चुकी दिसत नाही, स्वतःची काही चुकी दिसत नाहीये, त्याला काहीच वाटत नाही. त्याच्यामुळे तो आज याच्यामध्ये देखील काहीच बोलला नाही, चुगलीमध्ये देखील. ठीक आहे. त्याच्यानंतर येऊयात आपण पूर्ण टीम बीलाच एक कमेंट आलेली. ही काय कमेंट आहे ती देखील आपण वाचूयात. मूर्ख टीम आहे टीम बी, अजून निर्लज्जासारखे मोसंबी आणि फ्रुट्स मागत आहे, गार्डनमध्ये बसून अजून प्लेट मागत आहेत, कट करून मागत आहेत. अरे लाज वाटत नाही असं तुम्हाला? पिकनिकला आल्यासारखे काय वागत आहात? एकत्र बसून जावाना, भिडा, भांडा, राडा करा, थर्ड क्लास गेम खेळून बोर नका करू बी टीम. एकतर बिचाऱ्या सूरजचं नुकसान केलं, गेम हरले, कॅप्टन्सी टास्क हरले, आणि आता मोसंबी खात राहा, होईल तुमची चांगलीच धुलाई. तर अशी पूर्ण बी टीमवर ही कमेंट आलेली आहे. कारण बी टीमचं जर पाहायला गेलं तर कोणीही पूर्ण म्हणजे ग्रुपमधले जे लोक आहेत ते एकमेकांसाठी उभे राहत नाहीत. त्यांची भांडणं चालू होते, त्यांचं होऊ द्या, आपण एकदम शांत निवांत. तुम्ही पाहिलंच असेल निखिल आणि सूरज लास्टच्या राऊंडला होते तिथं, पण निखिल मात्र आपल्या इकडे एकटा फ्रेंच फ्राईज घेऊन बसला. त्याला काही देणं घेणं नाही सूरजला, तिकडं मारो तोडो, त्याला रक्तबंबाळ करो, त्याला फेकून देऊ, काही देणं घेणं नाही त्या पोराला. तो एकटा आपला तिकडे स्विमिंग पूल पाशीच बसलाय आणि फ्रेंच फ्राईज हातात घेऊन बसलाय. सूरज एकटा नडतोय, तो नड नाही तर काही कर तिकडं. जर त्याला थोडं कळालं असतं तर त्यानं जाऊन त्या काय म्हणते ते निक्की आणि जान्हवीकडून फ्रेंच फ्राईज ओढून घेतल्या असत्या, पण नाहीये. असं पण तो हारणार होता, पण नाहीये. ते सपोर्ट नाहीये या टीमला, एकमेकांचा गेम समजत नाही या लोकांना की आपण काय केलं पाहिजे, काही नाहीये, आणि सपोर्ट देत नाहीत. जसं की टीम ही अशी आहे की ते उभे राहतात, एक जण जरी कोणी पुढे येणार असेल ना त्याला हे लोक सपोर्ट करतात आणि पुढे आणतात. पण बी टीम मध्ये तसं नाहीये. हे लोकांना गेमच कळत नाही पहिल्यांदा, तर कळला तर खूप उशीर होतं. त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की बी टीमला जी कमेंट आलेली ती एकदम योग्य आहे. आता त्याच्यानंतर येऊयात आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे अजून एक, जसे की चुगली आहे. भाऊंची चक्रव्यूह असं काहीतरी नाव दिलं यावेळेस या टास्कसाठी. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पुढारी जो आहे तो घरामध्ये जातो. अंकिता आणि डीपीने चुगली केलेली असते, जसं की घनश्यामला कानफाडीत द्यावीशी वाटते डीपी दादाचं आणि अंकिताचं म्हणणं असतं. त्याच्यानंतर त्यांचंच अजून म्हणणं असतं की हा समोर दिसला तर डोळ्यात तिडीक जाते, असं जे अंकिता आहे ती म्हणते. त्याच्यानंतर आपलं जे पॅडे दादा आहेत त्यांनी गुलाम देखील म्हटलेलं आहे याला. तर त्याच्यामुळे त्याला खूप जास्त राग आलाय. नंतर जर तुम्ही पाहिलं असेल तर तो डायरेक्ट उशी फेकून काय देतोय, मला असंच का बोलले, असं काय म्हणतोय, हे काय ते काय, असं अशा पद्धती. आणि फक्त ही यांची हे नाहीये, या लोकांनी असे एक चुगली केली म्हणजे असं नाही की यांना वाटतंय, लोकांना बाहेर देखील असंच वाटतंय. हा जो घनश्याम आहे
तो खरंच इरिटेटिंग माणूस आहे, त्याला कानफाडीत द्यावीशी वाटते. लोक खूप सारे खाली कमेंट करतात, हा आम्हाला पण वाटते कानफाडीत द्यावीशी, गुलाम वाटते, असं प्रत्येकाचं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या माणसाचं की हा आहे तसा. ठीक आहे, घरामधल्या लोकांनी फक्त बोलून दाखवले म्हणून ते त्याला दिसतात, पण बाहेरचे लोक देखील असा विचार करतात हे त्याला माहित नाहीये. आणि हे जे बोललेत ते ठीक होतं की हा हे बोललेत ते खरंच लोकांना हा इरिटेट करतोय. त्याच्यानंतर दुसरी जी कमेंट होती ती अभिजितला होती, जसं की अंकिता, डीपी आणि पॅडी दादा यांनी आपल्या अभिजितवर काही बोललेलं होतं, जसं की आपलंच नाणं खोटं आहे. त्याच्यानंतर खिलाडी जी वृत्ती आहे ती ट्रॉफी जी आहे त्यानं निक्कीला दिली होती, कुठेतरी अंकिताला द्यायला पाहिजे होती असं डीपी दादा बोलले होते. त्याच्यानंतर एक इनसिक्युरिटी आहे अंकिताशी बोलली होती, एक मोठा शो तो जिंकून आलेला आहे, तिकडे कुठेतरी त्याला अजून शो जिंकायचा आहे, अशा पद्धतीची त्याला इनसिक्युरिटी आहे, अशा टाईपमधून हे लोक बोलत होते. आता तो आपल्याच ग्रुपमधला आहे, आपल्याच ग्रुपच्या मागे हे लोक असं बोलत आहेत आणि तो ग्रुपसाठी उभा राहतोय, खेळतोय. आणि जर आपले लोक जर आपल्याविषयी असं बोलत असतील तर साहजिकच कोणालाही राग येणार आहे. त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की ह्या अभिजितला हे लोक थोडं लाईटली घेत आहेत, पण अभिजितकडे तेवढं डोकं आहे बाकीच्यांपेक्षा, तो टीमला पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि कसं आहे ना, तो अभिजित जास्त यांच्यामध्ये बसत नाही, तो थोडासा वेगळा असतो. त्यामुळे लोकांना यांना काय वाटतंय की हा आपल्यामध्ये जास्त बसत नाहीये, म्हणजे याच्या मनात काहीतरी इन्सिक्युरिटी आहे, तो निक्कीला थोडा भाव देतो किंवा थोडंसं चिटकून खेळतो वगैरे. ठीक आहे, त्याचा तो एक आहे, पण त्याच्यावरून इन्सिक्युरिटी आहे, कुठं नाही का आपलंच नाणं खोटं आहे, अशा गोष्टी करणं हे कितपत योग्य आपल्याच टीममधल्या सोबत. हा ठीक आहे, मोठा जर त्यानं काही दगाफटका केला तुमच्यासोबत तर त्या गोष्टी बोलणं ठीक आहे, पण इथं कुठंतरी हे जे डीपी दादा, पॅडी दादा आहेत यांचं कुठेतरी बोलणं मला त्यावेळेसही खटकलं होतं आणि आताही खटकलंय. तर ते बरोबर आहे, अभिजित दादा नंतर बोलले की मला थोडा वेळ द्या, मी नंतर तुम्हाला जे काय आहे ते करेल, पण मला सध्याला ही गोष्ट पचवायला थोडा वेळ द्या, असं पद्धतीचं जे शेवटी जे आहे ते आपल्याला दाखवण्यात आले. त्याच्यानंतर वैभवला देखील तिथं एक चुगली आलेली अरबाज आणि जान्हवीची, जसे की अरबाज आणि जान्हवी म्हणताना दिसत आहेत की तो आता जास्त जो प्रिफरन्स आहे, प्रायोरिटी तो इरिनाला देतो, आपल्याला तो अजिबात दाखवत नाहीये, प्रायोरिटी देत नाहीये. आणि ज्यावेळेस कॅप्टन्सीचा टास्क आला तेव्हा तो कुठंच नव्हता, तो तिकडे इरिना सोबत होता, अशा पद्धतीची जी कमेंट आहे ती त्यांनी केलेली होती. त्याच्यानंतर अरबाज आणि जान्हवीला तो काही बोलला नाही, खरं तर ते नंतर बोललेला असं टाईपमधून त्याचं सगळं होतं, पण तो नंतरही काही बोललेला आपल्याला दिसला नाही. मे बी उद्या परवा दिवशी दिसला आपल्याला असं काही बोलताना. पण वैभव असं वाटतं की या गोष्टी तो सिरियसली घेतच नाही, त्याला काही वाटतच नाही, त्याच्या ग्रुपमधले लोक त्याला काही बोलली तरी त्याला काय वाटत नाहीये. जर तिथं छोटा पुढारी ठीक आहे, तिथं अपोजिट टीम मध्ये त्यामुळे बोलला, पण अभिजित देखील इकडं थोडासा नडला की हा ठीक आहे, मला का असे बोलले लोक, ठीक आहे, यानं देखील इथं नडायला पाहिजे होतं वैभवने देखील की मला असं तुम्ही का बोलले, असं लोकांना अपेक्षा होती काही ना काही हा बोलेल, पण नाही बोलला तो. शेवटी असंच वाटायला लागलं की याला तो जो ग्रुप आहे तो सोडायचाच नाहीये, त्या ग्रुपसोबत चिपकून राहायचं, मग ते कोणीही काहीही करो त्याला देणं घेणं नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर येऊयात आपण आता मेन मुद्द्यावरती, जसं की इविक्शन आहे. इविक्शन हे जे फेअर झालंय की अनफेअर झालंय याच्यावरती. इविक्शन या बिग बॉसच्या याच्यामध्ये आणि याच्या अगोदरच्या बिग बॉसच्या सीझनमध्ये कुठेही असं झालं नसेल की इविक्शन सगळ्यांना फेअर वाटलंय. आज डबल इविक्शन झाले आणि तेही फेअर इविक्शन झालेले. तिथं जर बघायला गेलं तर निखिल हा बिग बॉसच्या घरामध्ये काहीही खेळत नव्हता, त्याच्यावर वेळ जरी आली तरी तो खेळत नव्हता, कुठेही दिसतच नव्हता. त्याला खूप इच्छा असेल की बिग बॉसच्या घरात आपण राहावं, पण खेळत नसल्यामुळे आणि लोकांची वोटिंग कमी असल्यामुळे तो बिग बॉसच्या घरातून बाहेर गेला. पण योग्यता एक अशी आहे जी लोकांना घरामध्ये असं वाटत होती की राहावी, खेळावी, पण योग्यताच अशी होती की मला बिग बॉसच्या घरामध्ये राहायचं नाहीये, मला मानसिक त्रास होतोय, अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी त्यानं 2 ते 3 वेळेस बोलून दाखवल्या होत्या. त्यामुळे अशा व्यक्तीला बिग बॉसच्या घरामध्ये ठेवणं आणि लोकांना देखील बघणं आवडणार नाहीये, कारण जर तिला त्रास होत असेल तर तिनं घरामध्ये राहणं देखील तितपत लोकांना योग्य वाटणार नाहीये. आणि मलाही ते योग्य वाटत नव्हतं, तिला बाहेर काढायला पाहिजे होतं, कारण तिचा काही खेळ बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नव्हता. त्यामुळे मला हे इविक्शन एकदम फेअर वाटलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, हे इविक्शन फेअर आहे की अनफेअर आहे? योग्यताविषयी तुमचं काहीतरी मत असू शकतं. अजून माझं जसं आहे की फेअर झाले, तुमचं काही असू शकतं, तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याच्या एपिसोडमध्ये देखील खूप काही घडलेलं आहे. निक्की आणि आपल्या छोट्या पुढारीमध्ये आतापर्यंत जे प्रेम आहे ते आपल्याला निस्त नाबूद होताना दिसणार आहे, त्यांच्यामध्ये भांडणं होताना दिसणार आहेत. तर उद्याच्या एपिसोड देखील तुम्ही किती एक्साइटेड आहात ते देखील कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात उद्याच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.